तुम्हाला काय वाटतंय, जर हा केक मी पोर्टर करून गोवंडीला पाठवला तर हा बरोबर जाईल का? तर चला बघूया. तर ही ना माझी रेग्युलर कस्टमर बोलू शकतो. हा त्यांचा तिसरा केक आहे. तर मी ह्याच्या आधी पण त्यांच्या फर्स्ट बेबी बॉयचा पण मी केक बनवलेला. परत त्यांचा एक घराची घरभरणी होती, तर तेव्हा पण मी बनवलेला. आणि हा केक ते मला बोलले की कोणतरी घ्यायला येणार तर तुम्ही स्टेशनला द्या. बटरस्कॉच फ्लेवर आहे. तर हे जे नॉन चॉकलेट फ्लेवर आहे ना, ते 1 तासच राहतात, म्हणजे स्टेबल चांगले राहतात. तर ते मला बोलल्या की अहो मॅम पॉसिबल नाही, तर पोर्टर केलं तर चालेल का? मी म्हटलं की मॅम मी केक द्यायचं काम करेल, पण बाकीचं रिस्पॉन्सिबिलिटी मी नाही घेऊ शकत. कारण की साहजिक आहे, एकच माणूस केक इतका लांब गोवंडीला नेणं आणि 1 तास तर लागतोच. आणि त्यात पाऊस होता. तर जे म्हणजे पोर्टरवाले दादा घ्यायला आले, त्यांना मी बोलली, "सर प्लीज नीट घेऊन जा. केक आहे ह्याच्यामध्ये." मी खूप सारी रिक्वेस्ट केली, म्हणजे मी 5 ते 10 मिनटं त्यांना समजवण्यातच गेले. तर ते मला बोलले, "हां, नका टेन्शन घेऊ." आणि मी पॅक एकदम प्रॉपर केलेलं. आणि मॅमचा जो फीडबॅक आहे ना, मी तो शेअर केला आहे. तर तुम्ही याआधी मी पोर्टरनी 3 केक पाठवले, ते 3 पण एकदम छान गेलेत. पण हा जरा गोवंडीचा होता, लांबचा होता, तर मला टेन्शन होतं. पण हा पण चांगला गेला. तर तुम्हाला पण ऑर्डर करायचे तर पोर्टर करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. अँड थँक यू फॉर वॉचिंग. बाय.